शिंदे साहेब, आदरणीय कारागीर साहेब, आदरणीय आनंद मास्टर जी, आदरणीय आयुक्त साहेब, आदरणीय चेतनभाऊ मरोटे, आदरणीय प्रकाश यलगुलवार सर, आदरणीय विद्युत माने साहेब, आदरणीय खंडारे साहेब, आदरणीय मनीषाना कोगे जी, आदरणीय भारत जाधव जी, महेंद्र राजेकर जी, अजय दासरी जी, प्रताप चव्हाण जी, आदरणीय कालमपुरी जी, प्रकाश नागपुरे जी, विश्वनाथ नागपुरी जी, जनार्दन कालमपुरी जी, आदरणीय डोंगरे साहेब, ईशा कोका जी, नाना काळे जी, महादेव कोंगरे जी, आदरणीय निर्मली सर, अस्मिताताई, सुनीताताई, आदरणीय नलिनी कलबुर्गी जी, मनोहर सपाटे जी, कमलाताई मुख्यमंत्री, अलकाताई राठोड, कुमुद अक्काराम, फिरदौस पटेल, उपस्थित सर्वच नगरसेवक, नगरसेविका, सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व उपस्थित काँग्रेसवर शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सर्व उपस्थित कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व माझे मायबाप बंधू आणि भगिनी, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान बाकी है। जेव्हा मी शहर मध्येची तिसरी निवडणूक जिंकली होती तेव्हा मी हे म्हणाली होती आणि कदाचित कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल, कारण त्या लोकसभेमध्ये जाणं म्हणजे एकंदरीत मला असं वाटतं आकाशाला हात लावणं, हे मी माझ्या दृष्टिकोनातून एक काँग्रेसची कार्यकर्ती आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटतं लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ मंदिर असणारी ती लोकसभा, प्रत्येक माणूस ज्यांनी, प्रत्येक भारताचा नागरिक ज्यांनी भारताचा इतिहास बघितलाय, ज्यांनी भारताचा इतिहास वाचला आहे, ज्यांनी राजकारण बघितलं आहे, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आतापर्यंत पंतप्रधान कोणी असू दे पण या सुंदर लोकशाहीच्या चळवळीमध्ये जो सहभागी झाला, ज्यांनी प्रत्येक 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला आपल्या घरातला एक सण आहे म्हणून हे दोन्ही दिवस साजरे केले, त्या प्रत्येकाला माहिती आहे की लोकसभेत जाणं किंवा लोकसभा काय असते। जेव्हा मी लोकसभेत पहिलं पाऊल घेतलं तेव्हा मला या गोष्टीची जाणीव होती की मी इथपर्यंत पोहोचले केवळ माझ्या लोकांमुळे। तो क्षण वेगळा होता, तो क्षण ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही की तो क्षण काय होता। जेव्हा मी शपथ घेत होती तेव्हा माझ्या आई वडिलांकडे बघत होते की ते एकेकाळी तिथेच उभे राहून त्यांनी शपथ घेतली होती आणि आज त्या लोकसभेत, ज्या लोकसभेने इतिहास बघितला, ज्या लोकसभेने पहिले पंतप्रधानांपासून आताचे पंतप्रधान बघितले, ज्या लोकसभेमध्ये आपल्या देशाचा देशाचा इतिहास घडला, ज्या लोकसभेमध्ये 542 खासदार आपल्या देशाच्या कोपऱ्यातून जात पात धर्म सगळे त्या लोकसभेने कधीच भेदभाव केला नाही, तिथपर्यंत तुमच्यामुळे मी पोहोचले याची जाणीव मला आहे। अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे। महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष सगळे आपल्याला साथ दिले। अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे। मला या गोष्टीची जाणीव आहे की हा विजय हा माझा एकटीचा नाही आहे, ही निवडणूक मी
ज्या गोष्टींचा भाजपने वापर केला त्या गोष्टीचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला त्या गोष्टींचा वापर करावा पण लागणार नाही आणि तरीही निवडणूक आपण जिंकली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लोकशाहीमध्ये किती ताकद असते. लोकशाही या सगळ्यांच्या समोर टिकते. या सगळ्या गोष्टी लोकशाही समोर टिकत नाही. आणि पुन्हा एकदा ह्या इलेक्शनमुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता विश्वास आला, एक ऊर्जा आली की आपण जिंकू शकतो, आपण जिंकलो आहोत. कोणीतरी म्हणालं की त्यांच्या सीटा जरी आपल्यापेक्षा जास्त असल्या तरी त्यांना असं वाटतं की त्यांचा पराभव झाला आणि आपल्या सीटा जरी त्यांच्यापेक्षा कमी असल्या तरी आपली त्या ठिकाणी आपला विजय झाला, आपली जीत झाली. आणि जेव्हा मी म्हणते की अभी सारा आसमान बाकी है तो माझ्यासाठी नाही करता अजून मी तुमच्याकडून काय मागू म्हणून कृतज्ञता. आम्ही माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं की देवासमोर जेव्हा जातो तेव्हा कृतज्ञताच बघायची भावना असायला पाहिजे. आणि जर तुम्ही लोकशाहीमध्ये देश सेवेसाठी अंतःकरणापासून काम करत आहात आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत आहात तर आमच्यासाठी आमची लोकच देव आहे. आणि म्हणून देवासमोर आणि लोकांसमोर आज आम्ही कृतज्ञता मागतो. जेव्हा मी म्हणते की अभी ये सारा आसमान बाकी है ते मी माझ्यासाठी नाही, हे मी तुमच्यासाठी म्हणते. कारण का माझ्या स्वप्नासोबत तुमचे पण स्वप्न जोडले. माझं स्वप्न काय, तुम्हीच तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली कॉलर टाईट होते. आज मी खासदार म्हणून नाही, तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वापरत असता. इतक्या वर्षांनी 10 वर्षांनी आपल्याला हा मान मिळाला. तो मान माझा नाही, तो मान तुमचा आहे. तो अपमान पुसून काढला आणि तो मान आज तुमच्यामुळे मला मिळाला. पण तुमची पण कॉलर टाईट करायला हरकत नाही आहे. आणि मला माहिती आहे कारण गावोगावी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मागच्या 10 वर्षात आपल्याला आपण खचून गेलेलो कुठेतरी. पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणी आली आहे. तुमचे मनापासून आभार मानते. लोकसभेमध्ये पहिले काही क्षण, पहिले काही दिवस अजूनही कधी कधी विश्वास होत नाही. अजूनही आमदारच मला असं वाटतं. खासदार यायला किंवा खासदार जेव्हा ऐकते तेव्हा विश्वास होत नाही. आणि मी आमदार तुमच्यामुळे झाले, तुमच्यामुळे 3दा आमदार झाले. आणि आमदारकीमध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं. ग्रामीण भागामध्ये त्याला माझ्या कामाचा अनुभवच नव्हता, पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझ्यात विश्वास ठेवला. आणि आज जेव्हा मी 3दा आमदार झाले तेव्हा मला कळलं की खासदारकी किती मोठी असते. आमदारकीचा एक मतदारसंघ असतो, तो गुणिले 6 म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ असतो. 6,80,000 लोक तुम्हाला मतदान करतात, ही काही चेष्टा नाही. आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली, पण काम करून खाली बसवा. ती ताकद तुमच्याकडे, ती ताकद विसरू नका. सदा कोणी तुम्ही ती ताकद विसरू नका. ती बाबासाहेबांनी आणि संविधानाने आपल्याला दिलेली, तुम्हाला दिलेली ताकद आहे. जसं या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं की लोकशाही काय असते, तसं लोकप्रतिनिधीवर पण वचक ठेवणं की तुमचं काम असते, कधीच विसरू नका. एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. नाहीतर डोक्यात ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात जायला सोपं असतं, पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे. तो शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्याल एवढा मी आशा बाळगते. जितना बड़ा संघर्ष उतनी ही शानदार जीत. आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला, दमदाटी होते,
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.